आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। व्यवसायासाठी प्रदर्शन करण्यात आलं, काय सांगाल सर? आज प्रदर्शनाला भेट दिलेली महिला बचत गट हा अलीकडच्या काळात ग्रामीण भागातला अर्थव्यवस्थेचा कणा बनू पाहतो आहे। महिलांनी त्यांचा स्वयंरोजगार या ठिकाणी शेतातले विविध जे उत्पादन आहेत, हळद असेल, विविध डाळी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, लोणची, त्यांची कलाकुसरीतून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत, असं वेगवेगळ्या प्रकारचं पण अतिशय सकस, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, अशा वस्तूंचं या ठिकाणी जे प्रदर्शन आहे हे परभणीकरांसाठी खरं तर पर्वणी आहे। माझं आवाहन राहील परभणीकरांना की आपण जास्तीत जास्त लोकांनी या मिनी सरस प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। 17 मार्च पर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे, तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी इथे भेट द्यावी। आपण स्वतः आला तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही सांगा, या ठिकाणी भेट द्या आणि कुठलंही बार्गेनिंग न करता या ठिकाणी या महिला भगिनींनी ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्याची खरेदी करा। यातूनच त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची आपण ताकद देणार आहोत आणि हे अतिशय पुण्याचं काम आहे। हे पुण्याचं काम परभणीकरांनी करावं आणि या महिला भगिनींना त्यांच्या सक्षम, स्वयंपूर्ण आयुष्याची जी सुरुवात त्यांनी केलेली आहे त्याच्यासाठी आपला पाठिंबा द्यावा। नक्कीच अशा पद्धतीने महिला बचत गटाच्या मार्फत या नव उद्योजिका या ठिकाणी निर्माण होत आहेत, त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या सगळ्या प्रॉडक्टना आपण बाजारपेठ उपलब्ध करून देणं, त्यांचं ग्राहक होणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। पुन्हा एकदा या महिला बचत गटाच्या या मिनी सरस प्रदर्शनाला मी जिल्हाधिकारी परभणी म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जागलेली आहे ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मंच दिलेला आहे, ज्यांना हक्काचे की स्वतःचा व्यवसायातून समृद्ध होण्यासाठी, आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। जिल्हाधिकारी सुद्धा येऊन गेले, काय प्रतिक्रिया? आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या 9 तालुक्यातल्या या ज्या महिला आहेत, त्या आपल्याकडे जवळजवळ 12,500 बचत गट आहेत आणि 1,21,000 महिला आणि त्या अनुषंगानं 1,21,000 कुटुंब आपल्याशी जोडली गेलेली आहेत। आणि या महिला आता स्वतःच्या पायावर उभं राहू पाहत आहेत, वेगवेगळे उद्योग त्या करतायत। केवळ लोणची, मसाले, पापड याच्याशी सीमित न राहता अजून पुढे जाऊन त्या नवीन नवीन गोष्टी करू पाहत आहेत। आपल्यातल्या काही महिला आपण दिल्लीला पाठवल्या होत्या, त्याच्यानंतर आपल्या 2 भगिनी या 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन झाला त्या प्रजासत्ताक दिनाला समक्ष उपस्थित राहण्याचं त्यांना भाग्य मिळालं। तर हे सगळं झालं या उमेद अभियानामुळे झालेलं आहे आणि उमेदनी त्यांना खरंच एक नवीन उमेद दिलेली आहे, नवीन भरारी त्या घेत आहेत, उमेदचे पंख त्यांना मिळाले आहेत आणि याच जोरावर त्या स्वतः असतील किंवा त्यांचं स्वतःचं कुटुंब असेल, या सगळ्यांना एक नवी दिशा त्यांनी दिलेली आहे। एवढंच या निमित्ताने मी सांगते। कालपासून आम्ही पाहतोय, कालपासून प्रदर्शन सुरू झालं, प्रतिसाद खूप चांगला आहे। ग्रामीण भागातल्या महिलांना सगळी सुविधा आपल्या मार्फत दिलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळण्याचं काम होत आहे। मॅडम, यापुढे देखील असे उपक्रम किंवा असे ज्यांच्या प्रगतीसाठी आयोजित केले जाणार होणार आहेत? हो, यापुढे देखील असेच उपक्रम राबवणार आहोत आम्ही। हे आत्ताचं जे मिनी सरस झालं यालाच जोडून आपण जिल्हास्तरीय प्रदर्शन पण घेणार आहोत, त्यामध्ये सुद्धा या महिला सहभागी होणार आहेत। वेगवेगळे जे सण असतात, आपले दिवाळी सारखा मोठा सण आहे, यावेळी सुद्धा आपण त्या महिलांचं दीपोत्सव म्हणून प्रदर्शन आयोजित करतो। त्यावेळी प्रत्येक पंचायत समितीला असेल, आपल्या जिल्हा परिषदला असेल, या महिलांचं आपण स्टॉल उभा करतो, त्यांना ही एक संधी देतो की त्यांनी नवीन उद्योग उभारावेत आणि त्यातून त्यांचं मार्केटिंग साठी आपण त्यांना मदत करतो। मुख्य बाजारपेठ देखील मिळावी, कारण की आपण प्रदर्शनात पाहतो त्यांना प्रतिसाद मिळतोय, यासाठी पुढे काही प्रयत्न आहेत का मुख्य बाजारपेठ? मुख्य बाजारपेठेसाठी जसं आपण वेगवेगळ्या गावांमध्ये उमेद मार्ट उभं केलेलं आहे,
त्यामध्ये त्या महिला त्यांचे प्रोडक्ट्स ठेवतात आणि तिथं पण विक्री होते. तसंच आपण आता आजचा जो जमाना आहे तो ऑनलाईनचा जमाना आहे किंवा ई मार्केटचा जमाना आहे. तर आपलं जे उमेद मार्ट ई मार्केट आहे त्या मार्केटवर सुद्धा आपल्या महिलांचे प्रॉडक्ट्स आहेत. अमेझॉन सारख्या साईटवर सुद्धा या महिलांचे प्रॉडक्ट गेलेले आहेत. त्यामुळं नवीन जमान्याचं नवीन ई मार्केट आपण त्यांना खुलं करून दिलेलं आहे. बँकेच्या मार्फत कर्जासाठी काही सुविधा आहे त्या बाबतीत का होणार आहे? बँकेचं हे जे कर्ज आहे हे कर्ज घेऊनच या महिला इथपर्यंत आलेल्या आहेत. आपण महिलांचं बचत गट करतो, या बचत गटांचा ग्रामसंघ बनतो आणि अनेक ग्रामसंघ मिळून एक प्रभाग संघ बनतो. असे हे जे प्रभाग संघ आहेत, ग्रामसंघ आहेत, बचत गट आहेत, यांना बँकेमार्फत आपण कर्ज सुद्धा उपलब्ध करून देतो. त्याची परतफेड त्या करतात आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की बचत गटांचं जे कर्ज आहे त्याचा जो NPA आहे तो सगळ्यात कमी आहे. त्यामुळं बँका बचत गटांना कर्ज देण्यासाठी एकदम एका पायावर तयार असतात. त्यांना कुठल्याही पद्धतीनं तिथं अडवणूक केली जात नाही, काही होत नाही. अत्यंत सहजपणे त्यांना ते कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. परभणीकरांना काय आव्हान करायला? परभणीकरांसाठी खरं तर ही एक पर्वणी आहे. ग्रामीण भागातली उत्पादनं आहेत अत्यंत म्हणजे देशी, जसं आपण त्याला म्हणतो, जे आपल्या मातीचे गुण घेऊन ही उत्पादनं आहेत. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये केमिकल मिसळलेलं नाही, कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये. सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करून जी पिकवलेली धान्य आहेत त्याच्या डाळी इथं उपलब्ध आहेत. आणि खूप आपल्या सर्वांना मी परभणीकरांना आवाहन करेल की इथं आपण सर्वांनी यावं. 5 दिवस हे प्रदर्शन इथं चालू राहणार आहे. 17 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे. मोठ्या संख्येनं आपण यावं, इथं भेट द्यावी. याच्याच जोडीला आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत, याच्याच जोडीला आपण फूड स्टॉल ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ इथे आहेत. त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि आमच्या या महिलांना एक नवं बळ त्यांनी द्यावं. थँक्यू.